हॅलो, नमस्कार. आज आपला यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आज आपण मच्छीची भाजी करत आहे. अर्धा किलो मच्छी आहे. मी स्वच्छ पाण्यानं 2-3 पाण्यानं धुवून टाकलेली आहे. आणखी पाण्यामध्ये 5 मिनटं मी भिजवू ठेवलेली आहे. आता मच्छीला काय काय साहित्य लागतात ते सांगत आहे. मी मीडियम आकाराचे कांदे घेतलेले होते, त्याला मोठे मोठे आकाराचे कापून घेतलेले आहे. आणखी मिक्सरच्या पॉटमध्ये याला वाटायचे आहे, त्याच्यात टाकलेले आहे. आणखी याला बारीक याच्या पेस्ट करून घ्यायची आहे. सगळ्यात आधी आपण कांदे बारीक करून घ्यायचे. बघा, तुम्ही पाहू शकता कांदे एकदम बारीक वाटलेले आहे, छान पेस्ट झालेला आहे. त्याच्यानंतर बघा, मी एक गंज मांडलेलं आहे, त्याच्यात तेल गरम झालेलं आहे. आता आपण कांद्याच्या पेस्ट टाकणार आहे. बघा, गरम तेलामध्ये कांद्याच्या पेस्ट टाकलेला आहे. त्याच्यानंतर मिक्स करून घ्यायचं. याला छान 3-4 मिनटं याला झाकून ठेवायचं आणि होऊ द्यायचं याला कांद्याला. आता याला झाकून ठेवून द्यायचं. चला, आता अजून एकदा चेक करून घ्यायचे. बघा, कांद्याचा कलर कसा चेंज झालेला आहे. याला अजून 1 मिनिट होऊ द्यायचं. त्याच्यानंतर अद्रक सांबार टाकायचं. कांदे छान झालेले आहे. आता अद्रक सांबार टाकून 2 चम्मच मी मोठे 2 चम्मच अद्रक सांबार टाकलेले आहे. आता यालाही पूर्ण प्रकारे मिक्स करून घ्यायचे. अद्रक सांबारला आणखी कांद्याच्या पेस्टला छान होऊ द्यायचे. आणखी त्याच्यानंतर आपण मसाले टाकूया. त्याला अदामधात चेक करत राहायचे, कारण की घ्यायला टिकलं नाही पाहिजे. बघा, मसाला छान होऊ द्यायचे तेलात. अद्रक सांबारचा पेस्ट आणखी कांद्याचा पेस्ट आपला झालेला आहे तेलात. आता आपण सगळ्यात आधी मसाले टाकणार आहे. सगळ्यात आधी आपण तिखट टाकणार आहे. 2 चम्मच तिखट टाकणार आहे. मी अर्धा चम्मच काळा मसाला टाकणार आहे. त्याच्यानंतर हळद पावडर टाकते. बघा, अर्धा चम्मचला कमी मी हळद पावडर टाकत आहे. त्याच्यानंतर मी स्वादानुसार मीठ टाकणार आहे. बघा, पूर्ण मसाले टाकलेले आहे. आता याला पूर्ण मिक्स करून घ्यायचे आहे. बघा, पूर्ण मसाले मिक्स झालेले आहे. याला 1 ते 2 मिनटं झाकून ठेवून द्यायचे आहे आणि होऊ द्यायचे आहे छान. बघा, आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. याच्यात आपण आता थोडं पाणी टाकणार आहे, अर्धा ग्लास. आता मिक्स करून घ्यायचे. बघा, छान ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता आपण याच्यामध्ये मच्छी टाकणार आहे. अशा प्रकारे पूर्ण मच्छी टाकून घ्यायची. पूर्ण मच्छी आपण मसाल्यामध्ये टाकलेली आहे. आता याला हलक्या हाताने मिक्स करायची आहे, कारण की एकी मच्छी तुटली नाही पाहिजे. पूर्ण मी मच्छी त्या ग्रेव्हीमध्ये पूर्ण प्रकारे मिक्स केलेली आहे. आता याला 2 ते 3 मिनटं याला झाकून ठेवायचे. त्याच्यानंतर आपल्याला पाणी लागेल तर पाणी टाकू शकतात, नाही तर 2 मिनटं याला झाकून ठेवून द्यायचं. त्याच्यानंतर आपण पाणी टाकणार आहे. बघा, मसाल्यामध्ये आपली मच्छी होत आहे. आता आपण याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकणार आहे.
पाणी टाकल्यानंतर याला हलक्या हाताने चम्मचनी याला मिक्स करून घ्यायचं। बघा मी पाणी टाकून मिक्स केलेलं आहे। बघा तेल पण येत आहे वर। आता याला आपण 1 ते 2 मिनिटं झाकून ठेवायचं। बघा भाजी आपली रेडी आहे, तयार झालेली आहे मच्छीची भाजी। आता गॅस बंद करून घ्यायचं। अशा प्रकारे मच्छीची भाजी करायची। बघा मी एका प्लेटमध्ये मच्छीची भाजी काढलेली आहे। अशा प्रकारे मच्छीची भाजी करायची, खायला एकदम टेस्टी लागतात। माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंट करा, लाईक करा। ओके बाय।